नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून राज्याच्या काहीशा भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। दरम्यान राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असतील। तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाची स्थिती ही आता बिहार या राज्यावर सक्रिय आहे, स्थित आहे। यामुळे देखील ओडिशा, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रावर चांगलाच परिणाम पुढील काही दिवस पाहायला मिळणार आहे। दरम्यान राज्यात पुढील 3 दिवस 22, 23 आणि 24 सप्टेंबर या दरम्यानची राज्याच्या कोणत्या भागात पावसासाठी पोषक हवामान स्थिती असेल, कोणत्या जिल्ह्यात जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, तर कोणत्या भागात हलक्या स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल किंवा चॅनलला अजून देखील ज्यांनी सबस्क्राइब केलेले नसेल त्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करा, खाली दिलेल्या घंटीला क्लिक करा आणि येणाऱ्या नवनवीन अपडेट लवकरात लवकर पहा। तर पहा मित्रांनो, आज आहे 22 सप्टेंबर आणि आता वाजलेले आहे सायंकाळचे 4। पहा मित्रांनो, सुरुवात करूया सांगोला या भागात आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, पिलीव या भागात देखील आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतो। तसेच पूर्वीकडील पंढरपूर या भागादरम्यान आपल्याला एक पावसाची तीव्रता आणखी थोडक्यात पाहायला मिळू शकते। या भागात देखील दरम्यान आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, सोलापूर या भागात आपल्याला एक हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काहीशा भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। अक्कलकोट, आलंदा, उमरगा तसेच तुळजापूर या भागादरम्यान आपल्याला एक हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतात। तसेच मित्रांनो, पश्चिमेकडील भागात जर पाहिलं गेलं तर अकलूज या भागादरम्यान पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढेल। या भागात देखील एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस काहीशा भागामध्ये पाहायला मिळू शकतो। तर कुरुड या भागादरम्यान आपल्याला एक पुढील 3 दिवसादरम्यान मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच परंडा आणि इंदापूर या भागादरम्यान पुढील काही दिवसात मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतो। तसेच बारामती, तसेच दौंड, करमाळा, कर्जत या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या सरी पुढील 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतो या कालादरम्यान। तसेच कर्जत, जामखेड या भागादरम्यान आपले एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, पूर्वीकडील जसं जसं पाहायला गेलं तर या भागादरम्यान आपल्याला एक पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढलेली दिसेल। तसेच समोर पाहिलं तर चौसाळा या भागादरम्यान आपल्याला एक पावसाची तीव्रता आणखी थोडक्यात वाढलेली पाहायला मिळू शकते। या भागादरम्यान एक आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकते। तसेच त्यासमोरील भागात जर पाहिलं तर केज आणि कळंब या भागादरम्यान आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पुढील 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकते। तर बर्डापूर आणि लातूर या भागादरम्यान थोडक्यात पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील कायम असू शकतो। शिरूर, अमटापूर, तसेच उदगीर, अहमदापूर आणि औसा तसेच निलंगा या भागादरम्यान पुढील 3 दिवसादरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात। तसेच जर पूर्वीकडील भागात पाहायला गेलं तर अहमदापूर आणि कंधार तसेच मुखेड या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या काही 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते। समोर पूर्वीकडील भागात जर पाहिलं तर आपल्याला मित्रांनो माजलगाव, पाथरी, गेवराई तसेच सेलू, परतूर आणि अंबड या भागादरम्यान आपल्याला एक अतिशय चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या काही 3 दिवसात म्हणजेच की 22, 23 आणि 24 या तारखेदरम्यान पाहायला मिळू शकते। या भागात आपल्याला मित्रांनो खास करून या भागात आपल्याला एक जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकते। मित्रांनो, आपण जर पूर्वीकडे आणखी गेलं तर मित्रांनो अंबड तसेच पैठण या भागादरम्यान आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। या भागादरम्यान आपल्याला जसे की पैठण, अंबड तसेच बागूर, गोडगाव, राहुरी, श्रीरामपूर तसेच गंगापूर, संभाजीनगर या भागादरम्यान जर पाहायला गेलं तर आपल्याला एक अतिशय चांगल्या स्वरूपाची मुसळधार अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पुढच्या काही 3 दिवसांदरम्यान पाहायला मिळू शकते। 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान 24 तासादरम्यान पाहायला मिळू शकते ही स्थिती। तसेच मित्रांनो, श्रीरामपूर, राहुरी, संगमेश्वर, कोपरगाव, जिजापूर या भागादरम्यान पावसाची तीव्रता एक थोडक्यात कमी होईल। या ठिकाणी देखील आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची सरी पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतात।
तसेच जर आपण पूर्वेकडील जर भागात पाहिलं तर चाळीसगाव, पाचोरा आणि जामनेर या भागादरम्यान आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतो। तसेच मलकापूर, तसेच भुसावळ, माठोरा, अजंठा, त्याच्यानंतर बुलढाणा या भागादरम्यान एक पावसाची तीव्रता एक थोडक्यात कमी होईल, परंतु मित्रांनो या ठिकाणी देखील आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या सरी पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतात। खामगाव, तसेच चिखली, मनोरा, सिल्लोड या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो। अकोला, पतूर या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतो। अकोट, तेल्हारा, तसेच जळगाव, जामोद या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो। चिखलदरा, अचलपूर, तसेच दर्यापूर, अमरावती, मूर्तिजापूर या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। तसेच पूर्वेकडील जर भागात जर पाहिलं तर आष्टी, मोर्शी आणि वरुड, नारखेड, तसेच काटोल या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतो। सावनेर, तसेच सावसर, तसेच रामटेक, नागपूर या भागादरम्यान पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढलेली दिसेल। तसेच मित्रांनो आपल्याला पाहायला गेलं तर पश्चिमी विदर्भातून पूर्वेकडील भागात जर पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता एक थोडक्यात आपल्याला वाढलेली दिसेल। कोंडली, तसेच सावनेर, नागपूर, रामटेक, मौडा, तसेच भंडारा, तुमसर, तिवरोरा या भागादरम्यान एक आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकते। तसेच साकोली, गोंदिया या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतो। देवरी, राजोली, तसेच देसाईगुंज, आरमोरी, चिमूर आणि पवनी या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो। सिंदेवाई, गडचिरोली, मूळ आणि तसेच चंद्रपूर, चंद्रमोशी, राजुरा या भागादरम्यान आपल्याला पुढील 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 या कालावधी दरम्यान आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो। हिंगणघाट या भागात आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तर वर्धा, तुळजापूर, उमरेड, नागपूर आणि चिमूर या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या 3 दिवसात या भागात आपल्याला पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढलेली पाहायला मिळू शकते। तसेच पुलगाव, तसेच यवतमाळ, दारवा, रुई, तसेच दिग्रस या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतो। तसेच उमरखेड, किनवट आणि हिमायतनगर या भागादरम्यान एक पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढलेली दिसेल। या ठिकाणी देखील एक मध्यम चांगला स्वरूपाचा पाऊस काहीशा भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर भोकर, तसेच पेठ, उमरी, नांदेड, वाघाळा या भागादरम्यान नांदेड प्रॉपर या भागामध्ये आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। परंतु मित्रांनो पश्चिम भागाकडे जसे की पूर्णा, वसमत आणि गंगाखेड या भागादरम्यान नंतरचा भाग आपल्याला एक पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढलेली पाहायला मिळू शकते। गंगाखेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, जिंतूर, परभणी, पाथरी, सेलू आणि माजलगाव या भागादरम्यान एक मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। तर महाराष्ट्राची पावसाची स्थिती पुढील 3 दिवसाची पाहिली असता तर जळगाव, भुसावळ या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच न्हावी, रावेर, एरंडोल, तसेच पारोळा आणि आलमनेर या भागादरम्यान एक मध्यम चांगला स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो। समोर जर पश्चिम भागाकडे पाहिलं तर मित्रांनो चिमटी, सिरपूर, बालेवाडी, भोरपाणी आणि या भागादरम्यान आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतो। तर धोंडीचा, तसेच शहाडा, नंदुरबार या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाचा पाऊस, प्रॉपर नंदुरबार या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच समोर जर पश्चिम भागाकडे पाहिलं तर पावसाची तीव्रता एक थोडक्यात वाढलेली दिसेल। नवापूर, व्यारा, बरडोली या भागादरम्यान एक चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतो। तर भोपकेल आणि साक्री या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाचा पावसाचा पट्टा या ठिकाणी पुढील 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान पाहायला मिळू शकतो। तसेच दक्षिण पश्चिम भागाकडे जर पाहिलं तर भावतान, अंबोसी, सापुतारा या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। साताना, वाणी आणि कापरडा या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो। वापी, कोंडोली, डहाणू, जवाहर, त्रिंबक या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस, पावसाची तीव्रता एक दक्षिण भागाकडे पाहायला मिळू शकते।
त्र्यंबक, नाशिक, निफाड, मनमाड, येवला या भागादरम्यान एक चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. सिन्नर या भागादरम्यान देखील आपल्याला एक मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकते. इगतपुरी, वाडा आणि शहापूर या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, संगमनेर, गोरगाव आणि राजूर या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तर जुन्नर या भागामध्ये आपल्याला पावसाची तीव्रता एक थोडक्यात कमी पाहायला मिळू शकते. परंतु मित्रांनो, या ठिकाणी देखील आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळू शकतो. शहापूर, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, नेरळ या भागादरम्यान एक चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतो. तर मुंबई या भागादरम्यान आपल्याला एक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधीदरम्यान पाहायला मिळू शकतो. पेन, खोपोली, कामशेट या भागादरम्यान आपल्याला एक मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. चाकण, पुणे या भागादरम्यान एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसादरम्यान पाहायला मिळू शकतात. राहरू, शिरूर तसेच दौंड, शिरगोंडा तसेच रेलेगाव या भागादरम्यान आपल्याला पावसाची तीव्रता एक चांगल्या पाहायला मिळू शकतं पूर्वेकडील भागात. तर नगर आणि कर्जत, दौंड या भागादरम्यान एक आपल्याला मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये दरम्यान पाहायला मिळू शकते. सासवड, बारामती, लोणंद, फलटण, वाई या भागादरम्यान एक ठिकाणी मध्यम तर काहीशा ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. वाई, प्रतापगड, गोरगाव तसेच दापोली, खेड या भागादरम्यान एक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच गुहागर, मगजान, पटण, सातारा या भागादरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढच्या 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 या कालावधी दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओडूस, मायाज, विटा, इस्लामपूर, तासगाव, कुची, सांगोला, कोडोली, कोल्हापूर तसेच कुरुरवाड या भागादरम्यान आपल्याला एक हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच साखरपा, राजापूर, पोंडा, कुंकवेश्वर आणि रत्नागिरी या पट्ट्यात या भागात, कोकण भागात आपल्याला एक मध्यम तर काहीशा ठिकाणी एक जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. पुढील 3 दिवसादरम्यान 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधी दरम्यान ही हवामान स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. एकंदरीत राज्याची पुढील 3 दिवसाची हवामान स्थिती 22, 23 आणि 24 सप्टेंबर या कालावधीची हवामान स्थिती पाहिली असता मित्रांनो, मराठवाड्याच्या काहीशा भागात आपल्याला एक जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच बऱ्याचशा भागात आपले एक मध्यम चांगल्या स्वरूपाच्या सरी बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तसेच मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील काही भागात जसे की मुंबई, ठाणे, पालघर तसेच नागपूर तसेच पूर्व विदर्भातील बऱ्याचशा भागात मध्यम चांगल्या स्वरूपाच्या पावसाची स्थिती पाहायला मिळू शकते.